नंदीबाग हे कर्जत स्टेशन पासून अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. ऑटो किंवा इको इझिली अवेलेबल होते. ऑटो रिक्षा अर्थात 350-400 रुपये घेते, पण आपण इझिली तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर आम्हाला पोचायला थोडा लेटच झाला होता. आमची ट्रेन मिस झाली असल्यामुळे आम्ही काही 3-4 जण जे होतो ते लेट पोचलो होतो ट्रेन चुकल्यामुळे. सो फायनली आता पोचलोय नंदीबाग मध्ये. हॅलो एव्हरीवन, मी सायली. माझ्या सिम्पली सायली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे नंदीबाग इथे. तर छानपणे आपण नंदीबाग एक्सप्लोअर करणार आहोत. तर इथे आपलं स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, कयाकिंग आहे, सायकल रायडिंग वगैरे पण आहे आणि छानपैकी नाश्ता, जेवण, राहण्याची सोय आहे मस्त. तर तुम्हाला हळूहळू मी दाखवतेच सगळ्या गोष्टी. आमची ऑफिसची ट्रिप आली आहे, सो छान एन्जॉय करणार आहोत मस्त. आणि तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. तर हा आहे त्यांचा कॅफेटेरिया आणि आम्ही नाश्त्यासाठी आलो इथे. थोडा लेट झाल्यामुळे बाकीचे सगळे नाश्ता करून गेले होते, पण आम्हाला त्यांनी नाश्ता ठेवला होता. सो आम्ही फोन करून त्यांना तसं कळवलं होतं. तर छान इडली, सांबार, चटणी आणि कलिंगड होते, छान पोहे होते, कांदा पोहे. तर ही आहे आमच्या ऑफिसची टीम. इथे छान रोप वरती सायकलिंग करायला होतं. हार्नेस नव्हती, पण मजा येत होती वरती सायकलिंग करताना. पण मला काही करायला मिळाली नाही सायकलिंग, कारण मला निया सोडतच नव्हती अजिबात. मी कयाकिंग सुद्धा केलं नाही, कारण जे तलाव होतं ते 15 फूट खोल होतं आणि लहान मुलांना अलाउड नव्हतं आणि निया मला अजिबातच सोडायला तयार नव्हती. सो त्यांनी सांगितलं की तुम्ही पण नाही करू शकत. मग नियामुळे माझं ते राहूनच गेलं. पण मला त्याची खूप आवड आहे. बघूया नेक्स्ट टाइम. कसं वाटतंय? तू घाबरते का ह्याच्यावरनं जायला? नाही ना, इकडे ये. इथे या पुलावरती खूप मजा आली आणि ऑफिस मधली जी मुलं होती ती जोर जोरात ते पूल हलवत होते. पहिले तर आमची खूप घाबरगुंडी उडाली होती, पण नंतर आम्ही सुद्धा एन्जॉय केलं. हॅलो डकू. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. दुपारच्या जेवणाचा मेनू तर एकदम खासच होता. तुम्ही बघू शकता किती वेगवेगळे जिन्नस आहेत जेवणामध्ये. जेवण झालं, विचार तर केला होता की परत स्विमिंग पूल मध्ये जायचं नाही, पण निया काय ऐकायला अजिबात तयार नव्हती. म्हणून आम्ही परत सगळेजण स्विमिंग पूल मध्ये उतरलो आणि परत एकदा एन्जॉय करायला सुरुवात केली. पण मजा आली. त्याच्यामुळे 2 तास कसे निघून गेले हे कळलंच नाही. आणि आम्ही उतरलो हे बघितल्यावरती बाकी सगळे पण हळूहळू आम्हाला जॉईन झाले. मग काय,
आणखीनच मजा. शेवटी 2 तासानंतर नियाला कसं बसं मनवलं आणि स्विमिंग पूलच्या बाहेर काढलंच आणि सांगितलं की इथे क्रोकोडाईल येणार आहे आणि शेवटी रेन डान्सला घेऊन गेलो. इव्हिनिंगच्या स्नॅक्सला हे सगळं काही होतं आणि आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही त्याच्यावर अगदी तुटून पडलो. आमची पोटपूजा झाल्यानंतर निया मॅडम आमच्या गेल्या ससुल्यांची पोटपूजा करायला. सो तिने बदामांची पानच घेतली, खाली पडली होती आणि ती सस्यांना द्यायला सुरुवात केली आणि ससे सुद्धा मस्तपैकी ती पानं खायला लागली होती. सो त्याच्यामुळे तिला इतकी मजा येत होती की ती हालायलाच तयार नव्हती तिथून. कसं बस तिला तिथून बाजूला केलं आणि म्हटलं चला आता त्यांचं पोट भरलंय आणि आपलंही पोट भरलंय, आता आपल्याला निघायचंय परत घरी जायला. पण ती काय ऐकायला तयार नव्हती, तिला तिथेच राहायचं होतं. ती म्हणते मम्मा तू मला मजाच करून दिली नाहीस काहीच, मला अजून करायची होती मजा, मला इथे राहायचं होतं. पण म्हटलं नाही ग, आपल्याला तर जावं लागणार आहे. आणि म्हणून तिला कसं बसं म्हणून आम्ही परत परतीच्या प्रवासाला लागलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.